हॅलो नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग आहे कणकेश्वरचा. आम्ही जाम घाण दिसते कारण त्यांनी क्लीन शेव केली आहे. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग आहे कणकेश्वरचा. हां, आणि संध्याकाळचे 5:30 वाजलेत, म्हणजे 5:30ला 5 मिनिट आहेत, 5:25 झालेत. आणि आत्ता आम्ही कणकेश्वरला जायला निघालो आहे. वरती आहे खूप, बघूया किती वेळ लागतो पोहोचायला आणि कधी उतरतो आहे ते खाली. प्रयत्न आहे. कुठला मार्केट आहे, कुठला बाजार आहे? भालचा वीकली बाजार. वीकली बाजार भालचा एव्हरी संडे असतो ना? एव्हरी संडे. ओके. फक्त आज गणपतीमुळे जरा जास्त गर्दी आहे, पण नेहमी गर्दी अति जास्त गर्दी आहे गणपतीमुळे. थोडा मध्ये रस्ता खराब आहे, पण आम्ही ऑलमोस्ट पोहोचत आलोय. आणि आम्ही एंट्रन्सला आलोय. असा काहीसा रस्ता आहे. कसले भारी ढग येतात, कसलं भारी क्लाउड. तिकडे जायचं आपल्याला, 3 डोंगर क्रॉस करून जायचं. 3 डोंगर क्रॉस करून जायचं आहे आणि आम्ही जाणार आहे. म्हणजे आणि दुसरी कमान तिथे आहे. इथे दुसरी कमान आहे. हा, आणि इथे मध्ये रेल्वे ट्रॅक पण आहे. 25,000 वोल्ट डेंजर. इथे RCFची मालगाडी येते, फक्त दुसरं काहीच येत नाही. आम्ही बराचसा शूट पण केलं. असं आहे सगळं. बाजूला असा खूप छान एरिया आहे, खूप छान हे झालं आहे, क्लायमेट झालं आहे, खूप छान दिसत आहे ढग. आणि ही अशी एंट्री आहे. काही शॉप्स असतील वरती थोडंफार, आणि एकदम वरती आहेत शॉप्स. ॲक्च्युली एकदम वरती माझ्या फ्रेंडचं जो DOP आहे त्याच्या आजीचं काकूचं वगैरे घर वरती आहे. चलो, ज्यांना वरती जायला नाही पॉसिबल होत ते इथे नमस्कार करतात असं अमृत सांगतो. चला, गाणी नको ना बोलू, मग कॉपीराइट बसतं. तर आम्ही पोचलोय किती 6 वाजता. म्हणजे आम्ही 5:30ला अलिबागवरून निघालो. अर्धा तास लागला आम्हाला आमच्या घरून. येस, पावसाचे पण चान्सेस आहेत. हां, आमच्या घरून अलिबागमधून प्रॉपर टोटल किती पायऱ्या आहेत, किती फूट आहेत. ओके. अलिबागमधून अलिबागमधून आम्हाला कणकेश्वरच्या पायथ्याशी पोचायला अर्धा तास लागला. 6 वाजता आम्ही पोचलोय. त्याचं टायमिंग पण दिलंय आम्ही. आणि हे आम्ही असे इतके छान दिसतो कारण आम्ही सनस्क्रीन लावून आलोय. मी डर्माचं लावलंय आणि तू फॉक्सटेल. किती पायऱ्या आणि किती फूट ते सगळं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. हो भाई, ह्या अशा पायऱ्या आहेत आणि कंटिन्यू ह्या अशा पायऱ्या आहेत. आता सध्या आपण सगळं वरती चढणार आहे. आणि जेव्हा आपण एंडला एकदम पोचतो ना, एक थोडंसं 10% नंतर राहतं, तेव्हा आपण थोडं खाली उतरत जातो. पण पायऱ्या सगळीकडे सेम अशा आहेत. ठीक आहे. मी आली आहे खूप दिवसांनी, पण आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा हे मध्ये नव्हतं. हे कंटिन्यू लावलं पुढे वर, हे असं वरपर्यंत लावलं. गेल्या वर्षी लावलं असं बोलतो. हे असं लावलं तेव्हा अमृत जास्त यायचा वरती सावकाश. कणकेश्वरला ना अमृत कशाला यायचं? श्रावणात येतो दर सोमवार. यावर्षी होते एकच सोमवार केलं.
आठवण काढायला. एकदा तू 2 वेळा चढला होतास ना एका दिवसात. का संकेश्वर नक्की घ्यावं त्याची. का चढला का चढला होतास? टेन्शन देतात ना माणसं. कोण माणसं? घरातलीच माणसं, आपली माणसं. कसलं टेन्शन होतं तुला त्या दिवशी? ही सोडून जाईल दादा. असे छोटे छोटे शॉप्स असतात, पण ते मला वाटतं मंडेला चालू असतील ना, म्हणजे प्रत्येक सोमवारी कदाचित ते चालू असतील. आणि मग ते लोक संध्याकाळी हे बघा असं डोक्यावरती घेऊन खाली उतरतात. आणि हा हे असं डोक्यावर घेऊन खाली उतरतात आणि आम्हाला नुसतं चालायला नको होतं. न्यूज साप पकडायला आलेत, आम्हाला सापाचं दर्शन भेटणार आहे. आम्ही श्रावण संपल्यावर चाललो ना आपण. ॲक्च्युली अमृत श्रावणात दर सोमवारी मंदिरात जातो. ह्या वेळेला त्याला पॉसिबल नाही झालं कामामुळे आणि बाकी सगळ्या गडबडीमुळे. सो आम्ही आज रविवार आहे, पण तरी पण श्रावण काल संपला आहे. आम्ही आज चाललोय कारण त्याची इच्छा होती की मी गेलो ना, त्याला गिल्ट वाढत होता म्हणून. आणि आता आम्हाला कळलं त्या काकूंकडून वरती साप आहे, हे लोक साप पकडायला आले. सो त्यांनी सांगितलं की वरती साप आहे बघायचं. बघितलंच नशीब शंकराचं दर्शन. चला 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 चला, पाय भरले. इथून सगळं दिसतं, सगळं अजून वरती गेला अजून मस्त व्ह्यू आहे. आणि खाली कसली छान ही अलिबागची फेमस RCF कॉलनी आणि ही खंदेरी, जी की वरतून अजून जास्त क्लिअर दिसणार आहे. सो ही मला टाकून पुढे गेलेली आहे मुद्दाम, तिला माहिती आहे माझा स्पीड. सुमडीत जाऊन तिला कॅचअप करतो. दुसरा पडाव. ओम नमः शिवाय. काय फेमस करताची हवा गेले काकींच्या दुकानात उंदीर खायला साप आलाय. केला तुम्हाला बरोबर सगळं लावावं लागणार आहे. बचाव कार्य सुरू आहे सापाचं. नाही बघा की समोर आहे बघ. नाग आहे. नाग आहे. हाता दिसला, हाताने मोठे काढले त्यातूनच ती शक्ती हल्ली म्हणून माझं लक्ष गेलं. बरं दिसलं एवढं काळोखात. नाही बॅटरी घेऊन गेली. लगेच पकडलेला आहे. खूप मोठा आहे. आकडेवाला आहे. देवाचं दर्शन झालं, आकडेवाला आहे. लगेच पकडला निघून. श्रावण संपता संपता मस्त असं दर्शन. सोडा कुठे. काकींचं थोडंसं सामान सगळं बाहेर निघालं. नागिनीचं दर्शन झालंय. हो, नागिनीचं दर्शन झालं आज श्रावण संपता संपता. आणि काकींच्या नागिनीचं दर्शन झालं. काकींच्या ह्या कापडची पूर्ण वाट लावली आहे उंदरांनी, कारण त्यांनी उंदरांवरती आली होती ना ती नागिण, मके खायला. आणि उंदीर पण होते त्याच्यामध्ये, तर त्याच्यावरती. आणि हा मला बोलतोय की नागिणीचं दर्शन झालं. केवढी मोठी नागिण, एवढी मोठी. आणि मी चप्पल काढून दर्शन. हा चला. आणि आम्ही चप्पल काढून, मी तर चप्पल काढून दर्शन घेतलं. अमृत व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी होता, पण ठीक आहे. नागिण तर नागिण, आम्हाला दर्शन झालं आज, मजा आली. जसं मी बोलले होते की खूप छोट्या छोट्या अशा शॉप्स, रॉ शॉप्स, झोपड्या, टपऱ्या ओपन झालेल्या आहेत. आणि हे बेंच पण नव्हते. आम्ही जेव्हा जायचो, म्हणजे मी वाटते गेल्या वर्षी नसेल आले, पण ह्या फक्त धक्क्यावरती आम्ही बसायचो. पण आता इव्हन तेव्हा पण क्लीन होतं, पण आता अजून जास्त क्लीन आहे बेंच वगैरे. हो, बेंच वगैरे बसायला. आणि इथे फोटोज, इथे आम्ही म्हणजे माझं कधी सॉन्ग इथे शूट नाही झालं आहे, पण इथे माझ्या मित्रांचे बरेचसे सॉन्ग शूट झाले आहेत. इथे लोक फोटो रील्स वगैरे काढतात, छान छान काढतात. म्हणजे असं काही खूप घाण नाही करून जात. आणि छान आहे. म्हणजे कणकेश्वर ठिकाण नक्की या देवदर्शन करायला. आणि
असं खूप सुंदर असं ठिकाण आहे आमच्या अलिबागमध्ये. ब्लॉग काढता काढताच भांडणं होतात. मी काहीतरी तुम्हाला सांगत असते आणि हा त्याचे 4 वाक्य अजून ओव्हरलॅप करतो, मग माझी चिडचिड होते. आणि माझी चिडचिड होते ना, आज मला असं वाटतं की तू माझी चिडचिड शांत करायला चाललाय. आणि काय बोलत होते मी विसरले, ह्याच्यामुळे असं होतं. ठीक आहे, पण छान लोकेशन आहे आमच्या अलिबागमध्ये. लोकेशन बोलण्यापेक्षा देवदर्शनाचं ठिकाण कणकेश्वर बऱ्याच जणांना माहित आहे. ज्यांना नसेल माहित तरी नक्की या. प्लस मला घाबरायला निघाली, स्वतः फटीतून पण दिसते. एक मिनिट, मी कपडे घालून आली आहे. मी त्याला घाबरवायला निघाले, ठीक आहे, इथे लपले होते मी, पण हा एवढं सगळं कव्हर करून मला पुढून घाबरवणार होता. त्याचं काय, छान दिसतो इथून. काहीच दिसत नाहीये. ती तुझ्या डोळ्यांनी दिसते, ती अशी ह्याच्यामध्ये इतकी नाही दिसत. खंदेरी उंदेरी खंदेरी नाही, गाणं नाही बोलायचं, कॉपीराईट लागतं. गाणं नाही बोलायचं, कॉपीराईट लागतं. चलो, खूप छान असं आहे, मस्त वाटते. चला, 7:30च टायमिंग आहे. हा, अजून बरंच चढायचं आहे, बरंच तुम्हाला दाखवायचं आहे. असे डस्टबिन ठेवले, बेंच बऱ्यापैकी पुढेपर्यंत आहेत बेंच. बघूया वरतीपर्यंत आहेत काय. दोन वळू एका फ्रेम मध्ये. छोटीशी पिंड आणि त्याच्यावरती नागोबा, असं हे थोड्याशा पायऱ्यांच्या नंतर छोटंसं मध्ये आहे. श्री कणकेश्वर देवस्थान येथून शिवमंदिर 350 पायऱ्या, सुमारे 2400 फूट. श्री कणकेश्वराची पाऊलखूण असलेली देवाची पायरी, म्हणून इथे छोटीशी पिंड आणि त्याच्यावरती नागोबा. बरोबर, येस. म्हणजे इथे सगळं इन्फो दिलेली आहे आणि मी पर्सनल गाईड घेऊन फिरते. यस, झालं. मला दिसलेल्या आहेत अमृतच्या मैत्रिणी, बेस्ट फ्रेंड्स, हो ना. माझी पहिली सर्वात लाडाची मैत्रीण. मी तुझी मैत्रीण आहे पहिली मैत्रीण. तुम्ही पहिला आमचा कॅप्शन पण बघितलं असेल जेव्हा ती लाईव्ह झाला तेव्हा. Strangers to friends, friends to best friends, and here they are everywhere. मशी हिनेच दाखवले ना, आता उगा क्लूक देत. हिनेच दाखवले तुम्हाला. मी तुझ्या मैत्रिणी बोलले, तुझ्या मैत्रिणी बोलले मी. आपल्याला प्रेम व्हायच्या आधी ही माझी मैत्रीणच होती ना. मी तुझ्या आत्ताच्या मैत्रिणी बोलले. मग प्रेम मैत्रीण असतोच ना पहिले. आत्ताच्या तुझ्या मैत्रिणी. आता मी तुझी मैत्रीण आहे, आता मी तुझी मैत्रीण आहे, इथेच सांग. प्यार दोस्ती आहे. शाहरुख खान पहिले 100 पिक्चर केलेत दोस्ती आहे दोस्ती आहे बोलून, आणि नंतर त्याच्या बायका झाल्यात. तू सांग. तू पण बायकोच झालीस ना माझी. आता बायको आहे. बायको आहे. आता मी तुझी बायको आहे, मग तुझी मैत्रीण कोण असली पाहिजे? तुझ्या मैत्रीण. बायको मैत्रीण नसली पाहिजे. नाही पाहिजे मैत्रीण. बायको बायको काय बोलली. हो, बायको बायको पाहिजे. आता काय बोलली लक्षात ठेवा. काय बोलली. बायको बायको पाहिजे आणि त्या तुझ्या मैत्रिणी आहेत. चालेल त्या मैत्रिणी, पण बायको बायको आहे फक्त. बायको फक्त बायकोच आहे. आता बघू फक्त काय मैत्रीण बित्रीण नाही, बायकोच आहे. इथून ही शेड पण आता बांधली आहे, म्हणजे हे गेल्या वर्षी बऱ्यापैकी चेंजेस झालेत. नंदी महाराज. इथून कठीण चढ समाप्त असं अमृत सांगतं. ही पाण्याची टाकी, इथे पाणी खूप थंड असतं. आता इथून लागली आहे उतरण, म्हणजे आता आपण चढलोय फक्त आणि आता आपण उतरतोय खाली. त्याच्यानंतर परत थोडंसं चढणार ना परत थोडंसं की नाही? यस. हां, परत थोडंसं चढणार. आता थोडंसं स्लोप लागलाय. परत चढण.
इथे काय आहे अमृत? शिव मंदिर आहे छोटंसं, पालेश्वर मंदिर. ह्याचं जे मेन एंट्री आहे ती त्या साईडला आणि हे इथून बॅक साईड आहे. म्हणजे आपण जेव्हा उतरू खाली तेव्हा आपण तिथून उतरणार आणि नमस्कार करणार. त्याच्यासमोर बसायला पण केलं आहे. आणि हे छोटंसं वासरू नाही आहे, हे काय आहे? म्हशीचं पिल्लू. हे आहे हनुमानजींचं मंदिर. हा नवीन केलं आहे. हे खूप छोटं, खूपच छोटं नव्हतं, एवढंच असेल कदाचित, पण नाही थोडं छोटं होतं. हां, आणि थोडं जुन्या पद्धतीचं होतं. ते आता नवीन केलं आहे. आणि इथे आहे ब्रह्मकुंड. तुम्ही बरेचसे व्हायरल व्हिडिओज बघितले असतील. त्याला आता पत्रे लावलेत. हे हनुमानजी. आधी कसं होतं, हे मंदिर होतं आणि त्याला लागूनच अशी ही शेड होती. मला वाटतं हे मंदिर एक तर मागे घेतलं आहे किंवा शेड पुढे बांधली आहे, असं काहीतरी केलं आहे. अमित काय केलं आहे? मंदिर मागे घेतलं आहे की शेड पुढे बांधली आहे ही? कारण मंदिराला लागूनच शेड होती ना ती डायरेक्ट. शेड होती इथे, शेड होती ना शेड नाही होती, शेड होती. कदाचित मंदिर नाही मागे जाऊ शकत. मला वाटतं शेड पुढे बांधली ही थोडीशी. आणि हे ब्रह्मकुंड इथे आम्ही, बापरे, हो ह्याच्यामध्ये मासे, पाणसाप वगैरे असतात. हे मासे आहेत, पाणसाप वगैरे असतात. आणि ह्या इथे वगैरे आम्ही शूट केलं इथे. त्याच्यानंतर इथे पाण्यात जाऊन पूर्ण ह्याच्यामध्ये खूप आधी आम्ही शूट वगैरे केलं. इथे एक दिवस स्टेला राहून वगैरे छान आहे. फक्त हे पत्रांनी थोडं शो गेला, पण मला वाटते माती वगैरे येते म्हणून हे पत्रे लावलेत ना. का कसं पोरं उड्या मारतात म्हणून. हां म्हणजे पण पोरं जातातच उड्या मारायला. हां, पण ॲक्च्युली ते मग तसं काही मिनिंग नाही. पोरं ह्या कठड्यावरूनच उड्या मारतात डायरेक्ट. म्हणजे त्यांचं हे चांगलं होतं. हां, पोरं मागून धावत यायची आणि मग मागून धावत यायची आणि मग उडी मारायची. मग आपटून वगैरे काय लागायला नको ना, म्हणून ते पत्रे लावलेत. पण ठीक आहे, म्हणजे शो जातोय पण छान आहे. यायचंय पण क्लिअर आहे. हां, नुसता झऱ्यांचा आवाज. इथे पण पायऱ्या वगैरे आहेत, इथून पाणी वाहत आहे. आणि आता इथून खरी घरं वगैरे सुरू झाली. इथून लोक आहेत म्हणजे त्यांचीच आहे. आणि फायनली आपण वरती पोहोचलोय. किती वाजले? 7:07. 7 म्हणजे 6ला सुरू केलेलं ना. 1 तास 5 मिनिट म्हणजे 1 तास पकडून चला आलोय. जर आतमध्ये आपण, इथे पण एक मंदिर आहे. असे खूप सारे मंदिर आहेत बाजूबाजूला. पण इथे जर पॉसिबल असेल तर आपण नक्की शूट कर आतून व्हिडिओ काढू. वाटत नाही मला असेल मंदिर. हां ओके. आणि हे सगळे माझ्या मित्राचे रिलेटिव्ज आहेत. ते मला ओळखत नसतील, आम्ही खूप आधी आलेलो. आणि इथे मोठी काय हां असं म्हणतात. सुंदर. इथे असं म्हणतात की वाघ पाणी प्यायला. इथून एंट्री आहे. ही नागोबाग पे पाणी का टंकी जैसा की आहे. छान अशी माळ. आणि ही इथून एंट्रीला 2 वाघ. काय नाही खायला, काय नाही. आणि हा आपला खंडू तो बघतोय आहे त्यात खायला, पण ते तुला देण्यासारखं नाही आहे. त्याच्यामध्ये सिल्क आहे. चॉकलेट खायचं नसतं तुम्ही लोकांनी, तुमचा हेअरफॉल होतो. ओके कालभैरव महाराज. चलो. जय शिव शंभो. असं मंदिर आहे. आतून डोळे आपल्याला देतात काढायला. आम्हाला आरती भेटली. आता आरतीला सुरुवात होते.
आणि आम्ही आरतीला थांबणार आहे. आणि अमृत नेहमी येतात. खरंच हे मी म्हणेन की अमृतचं नशीब, कारण त्याला खूप जास्त शरीराची श्रद्धा आहे आणि मनापासून तो करतो सगळ्या गोष्टी. तर त्याला आरती बनणं आरती आहे आरती. आणि इथे आपलं कंकेश्वर दर्शन पूर्ण झालेलं आहे. आणि इथे आपलं कंकेश्वर महाराजांचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. तर बरोबर 7:30ला मंदिर बंद झालं आणि शयन आरती भेटली आम्हाला. हो, मी ब्लॉगमध्ये पण बोलले मगाशी अमृत नमस्कार करताना, म्हणजे अमृतची जाम श्रद्धा आहे आणि त्याला जमलं नाही यायला श्रावणात. तर इव्हन लास्ट डेला पण त्याला जमलं नाही, कारण काम होतं थोडंसं घरातलं वगैरे काम होतं आणि इम्पॉर्टंट काम होतं म्हणून नाही जमलं. आता तो काम बाजूला ठेवून येतो. तर आज आम्हाला येता येतानाच पहिलीच नागिन दिसली आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या. आम्ही टायमात पोहोचलो आणि आम्हाला आरती भेटली. आणि हे तुझं नशीब की त्याला म्हणजे मनापासून करतो म्हणून त्याला आज आरती भेटली शेवटच्या दिवशी. आणि शेवटचा दिवस काल होता, पण तरी पण आज आम्ही आलो. आणि आता रात्र झाली आहे. सेम रूट असणार आहे, त्याच्यामुळे काय ब्लॉग पुढे काय मी दाखवणार नाही आहे, कारण काळोख असणार आहे. सो रात्र झाली आहे. हे असं क्लायमेट आहे रात्रीचं, खूप छान क्लायमेट आहे. हां, आणि बाकीचे पण मंदिर असतात, शांती आहे खूप जास्त. मी इथे राहून गेल्याचं मला अजून चांगलं माहिती आहे, आठवतं आहे काय वातावरण असतं रात्रीचं. मला आधीपासून माहीत होतं, पण मी ब्लॉग आत्ता बनवायला लागले म्हणून मी आत्ता शेअर करते. मला खरंच आधीपासून माहीत होतं ही गोष्ट की आता आम्हाला उतरायला लेट झाला. म्हणजे आम्ही किती 7:37 म्हणजे 7:40 पावणे 8ला वगैरे आम्ही उतरायची सुरुवात केली. बरोबर 7:30ला मंदिर बंद झालं आरती वगैरे. आणि असं मी आमच्याकडे पण मंदिर आहे दत्ताचं, तिथे पण ते पण वरती येतात, तिकडे पण तसंच होतं. तर इथे पण मी सेम गोष्ट खूप आधी पण नोटीस केलेली, जेव्हा आम्ही आधी यायचो शूटसाठी किंवा असंच लेट वगैरे व्हायचा तेव्हा. आपण जेव्हा रात्री, शक्यतो करून रात्री एकटं उतरत जाऊ नका किंवा जाऊ नका जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर, कारण अजिबात लाईट नाही आहे. लाईट वगैरे असेल तर बिंदास जा, कारण असं काहीच नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही चुकून जेव्हा एकटे येता ना, तेव्हा तुमच्यासोबत 2 कुत्रे येतात. आणि हे कुत्रे कुठून आले? हनुमानजीचं मंदिर आहे तिथून सोबत आले आणि ते कंटिन्यू खाली उतरले. आणि इवन अजून पण जर कोण खाली उतरत असेल ना, त्यांच्यासोबत पण ते कुत्रे, असं नाही की तेच, पण त्यांच्यासोबत पण ते येणार. जे पण कोणी वरती चढत असेल एकटं किंवा खाली जात असेल एकटं, म्हणजे 2-3 असतील तर त्यांच्यासोबत ते नेहमी येतात. आणि ही कुठली अंधश्रद्धा नाही आहे किंवा मी ह्याला कसलं लॉजिक नाही जोडत आहे, पण मला असं वाटते की मी ही गोष्ट फील करते की असं जेव्हा मंदिराच्या ठिकाणी आपण जेव्हा जातो एकटं वगैरे असतो आणि आपल्याला जेव्हा आतून भीती वाटते, असं रस्ता सुनसान असतो आणि काळोख असतो आणि उतरताना वगैरे, एक तर आम्हाला जातानाच साप दिसला, येताना आम्हाला काहीच नाही दिसलं. आणि हे दोन्ही कुत्रे आमच्या सोबत होते एंडपर्यंत. इव्हन आत्ता पण मी दाखवले ते आलेत की नाही मला माहीत नाही कॅमेरामध्ये. मला माहीत नाही तुम्हाला काळोखात हे दिसत आहेत की नाही दिसत आहेत, दुखला माझा, पण तरी पण ते दोन्ही सोबत होते. आणि ही गोष्ट मला आधीपासून माहीत होती, पण मीही आत्ता व्लॉग बनवते म्हणून मी त्या व्लॉगमध्ये मी ती शेअर करते. ही कणकेश्वरला आमच्यासोबत घडलेली गोष्ट आहे, छान गोष्ट आहे ती. आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावी. झालं, आम्ही पोहोचलो खाली. खाली कमान नाही दिसत आहे, ती थोडी हां आधी बघा ती कमान आहे. बाय.